नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 6.5 मधला प्रश्न क्रमांक पहिला. काय दिलं आहे? खालील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके, बहुभुज दिला, इथे विद्यार्थी दिले, इथे गुण दिले विद्यार्थ्यांचे 35 ते 20, 45 ते 40, 55, 50, 65, 60, 75, 35, 85, 15. ओके, असं दिलेलं आहे. इथे 0 0 आहे, इकडे पण 0 0 आहे. प्रमाण दिलं आहे एक्स अक्ष ह्याच्यावरती 1 सेंटीमीटर बरोबर 10 गुण. ओके, आणि वाय अक्ष 1 सेंटीमीटर बरोबर किती 10 विद्यार्थी. आता काय हा जो आहे तो बहुभुज आहे, ह्याच्यावरून आपल्याला खालील प्रश्न विचारले आहेत, त्याची उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न काय, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत? हे बघा, जास्तीत जास्त विद्यार्थी इकडे आहेत. जास्तीत जास्त किती 60 विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये? हा 65 आणि 60 कुठे आला? इकडे. हे बघा 60 ते 70 या वर्गामध्ये. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय, 60 ते 70 विद्यार्थी. अशा प्रकारे काय 60 विद्यार्थी म्हणजे जो सगळ्यात जास्त विद्यार्थी 60 ते 70 या वर्गामध्ये. दुसरा प्रश्न काय, शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा. शून्य वारंवारता म्हणजे हा एक असेल आणि हा एक. 20 ते 30 हा वर्ग आणि 90 ते 100 हा वर्ग शून्य वारंवारता असलेले वर्ग आहेत. ओके, 20 ते 30 व 90 ते 100 हे तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. मी शॉर्टकटमध्ये लिहून देतो आहे. तिसरं, 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती? 50 विद्यार्थी कुठे आले? इकडे. 50 विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गाचा मध्य, वर्ग कुठे आहे? 50 ते 60 याच्यामध्ये किती आहे? 55. ओके, म्हणजे 55 हे उत्तर आहे. चौथं, वर्गमध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्गमर्यादा लिहा. वर्गमध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्गमर्यादा. खालची वर्गमर्यादा किती? 80 आणि वरची वर्गमर्यादा किती? 90. खालची वर्गमर्यादा 80 व वरची वर्गमर्यादा किती आहे? 90. पाचवं, 80 व 90 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती? 80 ते 90 गुण 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत? इथे 15 विद्यार्थी आहेत. ओके, हे बघा 15 विद्यार्थी आहेत 80 ते 90 गुण मिळवणारे. पाचवा प्रश्नाचं उत्तर किती आहे? 15 विद्यार्थी. ओके, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायचे. ओके, धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 6.5 त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा. काय दिलं आहे, खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा. सामग्री काय दिले त्यांनी? वीज बिलं दिले रुपयामध्ये आणि कुटुंबे दिले. 0 ते 200 रुपयांसाठी 240 कुटुंबे, 200 ते 400 लोकांसाठी 300 कुटुंबे, 400 ते 600 लोकांसाठी 450, 700 ते 800 लोकांसाठी 350 आणि 800 ते 1000 लोकांसाठी 160. ओके, असं त्यांनी ही सामग्री दिली आहे. या सामग्रीवरून आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचं आहे. वारंवारता बहुभुज काढण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल? वीज बिले रुपये म्हणजे हा कॉलम कुठला आहे? वर्गाचा एक कॉलम, त्याच्यानंतर वर्गमध्य कॉलम, त्याच्यानंतर वारंवारता, त्याच्यानंतर बिंदूचे निर्देशक. ओके, आणि हे बिंदूचे निर्देशक आपल्याला आलेख पेपरमध्ये एक्स अक्ष वाय अक्ष आखायचे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि वारंवारता बहुभुज काढायचं आहे. पहिला आपण काय करूया, वीज बिलं रुपयामध्ये लिहा वर्गाच्या कॉलममध्ये. जसे वर्ग दिले तसेच लिहिलेलं आहे. 0 ते 200, 200 ते 400, 400 ते 700, 700 ते 800, 800 ते 1000. ओके, त्याच्यानंतर वर्गमध्य म्हणजे 0 ते 200चा वर्गमध्य किती? 100. 200 ते 400चा किती? 300. 400 ते 700चा 500. 700 ते 800चा किती? 700. त्यानंतर 800 ते 1000साठी किती? वर्गामध्ये किती आहे? 900. ओके, आता वारंवारतेमध्ये काय येणार? जे कुटुंब दिलं आहे ते लिहायचं आहे. 240, 300, 450, 350, 160. ओके, बिंदूचे निर्देशक काय येणार? 100 आणि 240. जे आपण काढलं आहे तेच लिहायचं आहे. 300, 300. इथे किती? 500. त्याच्यानंतर 450.
इथे किती 700, त्याच्यानंतर 350, इथे किती 900, त्याच्यानंतर 160. ओके, अशा प्रकारे बिंदूचे निर्देशक काढलेले. आता आपण आलेख पेपरमध्ये तुम्हाला हे काढायचं आहे. मी वहीवरती काढून दाखवतो आहे. एक्स अक्ष वाय अक्ष काढला आहे. इथे लिहायचं वीज बिलं रुपयामध्ये आणि इथे कुटुंबाची संख्या. वीज बिलं आपल्याला हे निर्देशक घ्यायचे आहेत ना, म्हणून ह्याच्या क्रमानुसार लिहायचं. 100, 300, 500, 700, 900, 1100. ओके, लिहिलं इथे. त्यानंतर ह्या साईडला कुटुंबाची संख्या, वारंवारता 240, 300, 450 आहेत ना, जेव्हा इथे 50, 100, 50च्या पटीत लिहूया आपण. म्हणजे एक्स अक्षर काय प्रमाण येणार आहे, 2 सेंटीमीटर बरोबर 200 रुपये. 200चा गॅप आहे ना म्हणून. आणि वाय अक्षरावरती 1 सेंटीमीटर बरोबर इथे 50चा आहे फरक, त्यामुळे 50 कुटुंबे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला वारंवारता बहुभुज काढूया. पहिलं काय 100, 240, म्हणजे वीज बिलामधले 100 आणि कुटुंबाची संख्या किती 240, म्हणजे इथे येणार बिंदू तो. ओके, पहिला आपण बिंदू काढून घेऊया, नंतर ते जॉईन करूया. पहिला 240 इथे आला. 300, 300, 300 हा ते इथे 300. तिसरा काय 500, 450, हा 500 इथे, 450 इथे. चौथा काय 700, 350, हा 700 इथे, 350 इथे कुठेतरी असेल. त्याच्यानंतर काय 900, 160, 900 इथे, 160 कुठे इकडे असेल खाली. पाचवा आपण काय घेऊया, इकडे खाली जॉईन करण्यासाठी 1100 आणि 0 घेऊया, म्हणजे इथे जॉईन करूया. ओके, त्याच्याने इथे जॉईन करण्यासाठी आपण इथे जॉईन करूया याला. आता वारंवारता बहुभुज जॉईन करायचं आहे. अशा प्रकारे या लाईन जोडलेल्या आहेत मी. त्याच्यानंतर जिथे जिथे तुम्ही पॉईंट दिलेत, बिंदू दिले आहेत, तिथे तुम्हाला जे निर्देशक ज्या पद्धतीने तुम्ही इथे काढलेले आहेत ते निर्देशक तुम्हाला लिहायचे आहेत. ओके, आणि असा वारंवारता बहुभुज तुम्हाला आलेख पेपरमध्ये काढायचं आहे. मी तुम्हाला वहीत काढून दाखवलं आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 10वी गणित भाग 1, त्याच्यामधलं सराव संच 6.5 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिलं, एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा. ओके, तर काय दिलं आहे, निकाल दिला टक्क्यांमध्ये, विद्यार्थी संख्या दिली आहे 30 ते 40. टक्केमध्ये किती विद्यार्थी आहेत 7. 40 ते 50 टक्केवारीमध्ये किती आहेत 33. 50 ते 60मध्ये किती आहेत 45. 60 ते 70मध्ये किती आहेत 65. 70 ते 80मध्ये किती आहेत 47. 80 ते 90मध्ये किती आहेत 18. 90 ते 100मध्ये किती आहेत 5. ओके, तर या सारणीवरून आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचं आहे. वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आपल्याला निर्देशक पाहिजे आणि वारंवारता बहुभुज आलेख पेपरमध्ये काढायचा असतो. तर निर्देशक पहिले काढूया. त्यासाठी काय आपण 4 कॉलम आखायचे आहेत वारंवारता बहुभुजमध्ये. पहिला वर्ग, त्याच्यामध्ये निकाल लिहायचा आहे टक्केवारीमध्ये, जसं आहे तसं लिहिलेलं आहे आपण. त्यानंतर वर्गमध्य ह्या दोघांचा, 30 ते 40चा वर्गमध्ये किती 35. 40 ते 50चा वर्गमध्ये किती 45. 50 ते 60चा किती 55. 60 ते 70चा किती 65. 70 ते 80चा किती 75. 80 ते 90चा किती 85. 90 ते 100चा किती 95. ओके, त्याच्यानंतर तिसरा कॉलम कुठला, वारंवारता. त्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या लिहायची, जशी ज्या ज्या वर्गाला दिले त्या वर्गाची लिहून घ्यायची इथे. त्यानंतर निर्देशक काय 35, 7 हा पहिला निर्देशक. त्याच्यानंतर 45, 33. त्याच्यानंतर 55, 45. ओके, हे आपण निर्देशक लिहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर 75, 47. त्याच्यानंतर 85, 18. आणि लास्ट कुठला आहे 95, 5. ओके, तर वारंवारता बहुभुज आपल्याला काढायचं आहे या निर्देशकांवरून. हे बिंदू स्थापन करायचे आलेख पेपरमध्ये आणि वारंवारता बहुभुज काढायचं आहे. ओके, तर मी तुम्हाला वहीच्या पेजवरती काढून दाखवणार, तुम्हाला तो आलेख पेपरमध्ये काढायचा आहे. वारंवारता बहुभुज काढायला सर्वप्रथम एक्स अक्ष आणि वाय अक्ष आखून घ्यायचं आहे. एक्स अक्षाचे इथे घे निकाल टक्क्यांमध्ये, हे आपल्याला इथे लिहायचं आहे. आणि वाय अक्षावरती काय लिहायचं आहे, विद्यार्थी संख्या. ओके, तर वर्गाची सुरुवात कुठून झाली आहे 30 ते 40 पासून, म्हणून आपण एक्स अक्षावरती सुरुवात कुठून गेली 25
25 ओके. आणि इथे 35, 45, 55, 65 असल्यामुळे आपल्याला 25, 35, 45 असे वर्गापासून सुरुवात केली आपण. हे बघा 25, 35, 45, 55 हे लास्ट 125पर्यंत ओके. त्याच्यानंतर इथे विद्यार्थी संख्या 5, 10, 15, 20, 25 अशी सुरुवात केली. आता पहिले निर्देशक कुठला आहे? 35, 7. 35 एक्स अक्षावरचा आणि 7 वाय अक्षावरचा, म्हणजे तो इथे येणार बिंदू ओके. इथं आपण बिंदू देऊन ठेवूया. दुसरा कुठला आहे? 45 आणि इकडचा 33 ओके, म्हणजे तो इथं कुठेतरी येणार ओके. 45, 33. त्याच्यानंतर तिसरा कुठला आहे? 55 आणि 45, म्हणजे तो इथे कुठेतरी येणार. तिसरा बिंदू इथं आला. चौथा बिंदू कुठे आहे? 65 आणि इकडचा 65, म्हणजे तो इथे कुठेतरी येणार. हा बघा इकडे वरती आला. आता 5वा इकडचा 75 आणि इकडचा 47, म्हणजे इथे कुठेतरी येणार तो बिंदू. हा बघा इथे आला. त्याच्यानंतरचा कुठला? 85 आणि 18, म्हणजे तो इथे येणार कुठेतरी. हा बघा इथे येणार. त्याच्यानंतरचा कुठला? 95 आणि 5, म्हणजे इथेच. आता वारंवार तर बहुभुज इथून तुम्हाला जॉईन करायचे आहेत, पण तो अर्धवट होणार. इथे एक अक्षावरती त्याला आणायचं. त्यासाठी काय करावं लागेल? इकडून एक वर्ग वाढवूया आणि इथून एक वर्ग वाढवूया ओके. आता इकडे स्टार्टिंगला आपण एक वर्ग वाढवूया. इथे 10चा गॅप आहे, त्याच्यामुळे आपण 25 घेऊया निर्देशक आणि त्याचं 0 घेऊया. आणि इथून 105 आणि 0, इथून 10ने वाढवायचं आहे. आणि वारंवारता दिली नसल्यामुळे आपण 0 घेतले ओके. इथे पण सेम, इथे 10ने कमी करायचं आहे आणि वारंवारता दिली नसल्यामुळे 0 घ्यायचं आहे. तर हे 2 बिंदू स्थापन करूया, म्हणजे एक्स अक्षावरती येतील हे बिंदू. पहिला 25 आला आहे, म्हणजे तो इथे. दुसरा कुठला आला आहे? 105, म्हणजे इथे ओके. आता हे बिंदू जॉईन करूया. अशा प्रकारे आपले बिंदू स्थापन केलेले आहेत आणि ते जॉईन पण केलेले आहेत. त्याच्यानंतर हे बिंदू जसे तसे लिहायचे आहेत. जे जे निर्देशक तुम्ही घेतलेत ज्या ज्या बिंदूच्या इथे ते तुम्हाला लिहायचे आहेत ओके, आणि जॉईन करायचे. अशा प्रकारे वारंवारता बहुभुज काढून झालेला आहे ओके. हा तुम्हाला आलेख पेपरमध्ये काढायचा आहे. धन्यवाद.